थेरपीमध्ये तुम्ही जे आलेलं काढले त्याच्यानंतर तुमचे दात मोकळे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळं खाऊ शकता. आणि दातावरचे जे अटॅचमेंट आहेत त्या अगदी मिलीमीटर्समध्ये 1 ते 2 मिलीमीटर अशा छोटे छोटे अटॅचमेंट आहेत. त्यामुळे ब्रेसेससारख्या मोठ्या अटॅचमेंट नाही, त्याला कुठले वायर्स नाहीत, इलास्टिक नाही. त्यामुळं असा कुठल्याही प्रकारचा खाण्यामध्ये फार मोठं रेस्ट्रिक्शन नसणार याच्यामध्ये. आता फक्त काय होतं की जसं या अटॅचमेंट या कंपोजिटच्या लावलेल्या आहेत, काही कालांतराने थोड्याशा स्टेन्स होतात. जसं आपण ब्रश जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात, त्याच्यात हळद असते, मोहरी असते, चहा कॉफी आपण पितो. तर काय होतं की दातावरती कुठली वस्तू लावलेली असली तर काही प्रमाणामध्ये तिथे हळूहळू या गोष्टी साचतात. तर थोडीफार स्टेनिंग याला येऊ शकते कंपोजिटला. स्टेनिंग आली तर आपण काय करतो, क्लिनिंग पॉलिशिंग ती परत काढतो. स्टेनिंग आल्यावर दात थोडेसे जे अटॅचमेंट आहेत थोडेसे पिवळे दिसू शकतात, पण हा टेम्पररी फेज आहे. जर तुम्ही आलेनर प्रत्येक जेवणानंतर दातावरती ब्रश केला आणि आलेनर लावली तर युजली हा प्रॉब्लेम जात नाही. पण काही कारणास्तव घाईघाईत झालं तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याला आपण नॉर्मल क्लिनिंग करू शकतो. असं आलेनर तुम्ही काढले, जेवण केलं, त्याच्यानंतर ब्रश करणं आवश्यक आहे. ब्रश केल्यानंतर अटॅचमेंटला चिकटलेले सर्व पदार्थ जर निघाले तर अटॅचमेंट बसायला सुद्धा इझी जातं. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा कुठला सबस्टन्स येत नाही, त्याच्यामुळे त्याची फिटिंग अफेक्ट होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की क्लिनिंग करूनच आलेनर लावायला पाहिजे. आता हा जो आलेनरचा प्रोटोकॉल आहे, आता आपण हे सध्या जे दिलेले आहेत हे दर 10 दिवसाला तुम्हाला हा सेट चेंज करायचा आहे. आता साधारणतः एका महिन्यामध्ये आपल्याला 3 सेट दिलेले आहेत. प्रत्येक 10 दिवसाला आपल्याला सेट चेंज करायचा आहे. त्या 10 दिवसामध्ये ज्या ज्या मुवमेंट प्लॅन आहे त्या हळूहळू एक्झिक्यूट होणार. जर 10व्या दिवशी सुद्धा आलेनर टाईट असेल तर मग आपल्याला काय करायला पाहिजे, 2 दिवस त्याचं पुढे वापरायला पाहिजे. हे साधारणतः 10 ते 15 दिवस आपण एक आलेनर वापरायला पाहिजे. सध्या जे आपण डिझायनिंग केलेलं आहे त्याच्यात आपण सध्या 10 दिवसाचा प्रोटोकॉल ठेवलेला आहे. 10 दिवसांनी आलेनर पॅसिव्ह होतं. त्याच्यानंतर आपण दुसरा सेट तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला तो ठेवून नंतर तो दुसरा वापरायचा. असं जसं जसं तुम्ही सेट वापरत जा तशी तशी दातांची विजिबल मुवमेंट तुम्हाला काही महिन्यानंतर दिसायला लागेल. ठीक आहे. आता हे आलायनर जे आहेत हे काढल्यानंतर स्टोरेज करण्यासाठी कंटेनरमध्ये ते स्टोअर करायचे. याला काय करायचं, नॉर्मल पाण्यामध्ये कंटेनर जे प्लास्टिकचं प्रोव्हाइड केलेलं आहे ते प्रोव्हाइडमध्ये केलेल्या याच्यामध्ये त्याला ठेवायचं. त्यालासुद्धा स्वच्छ करूनच ठेवायचं. त्याला स्वच्छ करण्यासाठी प्रोफेशनल टॅबलेट पण येतात, त्या पण तुम्हाला आम्ही देणार आहोत. तो कंटिन्यू जे टॅबलेट जे आहेत ते काय करायचं, पाण्यामध्ये सोडायचे. त्या फसफसणार, त्याचा फेस तयार होणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला आलेलं हे ठेवायचे. हे आलेलं ठेवल्यानंतर काय होतं की छानपैकी क्लीन होतं. या अशा प्रकारच्या टॅबलेट येतात. कधी जेव्हा आपण जेवायला बसतो हां, हे डेली आपल्याला वापरायचं. दिवसात एक टॅबलेट वापरली तरी सफिशियंट आहे. असे टॅबलेट येतात. हे जे टॅबलेट आहे कलर चेंजिंग हे कलर चेंजिंग टॅबलेट आहे. ही पाण्यात टाकली, ही टॅबलेट फसफसली, त्याच्यात सोडली. डिस्प्रिनची आपण ॲड पाहिजे त्याप्रमाणे ते आता ॲड करायला सुरुवात म्हणजे झाली. रात्री एकदा म्हणजे दिवसभरातून रात्री झोपायच्या अगोदर एकदा वॉश कर. त्या किटमध्ये आपल्याला हे 26 दिलेले आहेत. हे रिमूव्हर टूल दिलेलं आहे. हा एक रुक्झा ब्रश दिलेला आहे आणि हे आलेनर क्लीन करायसाठी हा सॉफ्ट ब्रश दिलेला आहे. आता सॉफ्ट ब्रशने काय करायचं आपल्याला, आता ही टॅबलेट आपण टाकली त्याच्यानंतर काय करायचं, याने आपल्याला हे आलेनर जे आहे नुसतं असं याच्यातून ब्रश फिरून घ्यायचं. हे ब्रश फिरून घेतल्यानंतर बघा एकदम चकाचक, म्हणजे एक अतिशय व्यवस्थित एक प्रकारे क्लीन होते. आता हे नवीन असल्यामुळं तुम्हाला जाणवणार नाही. जसं जसं तुम्ही वापराल तुम्हाला या गोष्टी जाणवतील. आता तुम्हाला मी खाण्याबद्दल सांगितलं आणि अपॉइंटमेंट, रेग्युलर अपॉइंटमेंट. आता कसं आहे की आलेनर जसं तुम्हाला दिले, बरोबर, तुम्हाला 1 महिन्याचे आलेनर देऊ शकतो, 2 महिन्याचे देऊ शकतो, 3 महिन्याचे देऊ शकतो. पण याच्यामध्ये आपल्याला गायडन्सची खूप गरज आहे. त्यामुळे आपण काय करणार, तुम्हाला 3-3 सेट देणार दर महिन्याचे. दर महिन्यात आपण मॉनिटरिंग करणार की कुठला दात सरकतोय का, कुठले अटॅचमेंट तुटली आहे का, कारण ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तुम्हाला तुम्ही त्याचा ग्राफ दिलेला आहे, पण आपल्याला हे चेक करणं प्रत्येक अपॉइंटमेंटला गरजेचं आहे की अटॅचमेंट जी आहे त्या ठिकाणी आहे की नाही, ती तुटली आहे का, किंवा त्याचं काही डॅमेज झालं आहे का, किंवा काही वेअर अँड टिअर झालं आहे का. तसं झालं तर मग आपल्याला त्याचं काळजी घ्यायला लागणार. ते आपल्याला त्या अपॉइंटमेंटला चेक करायला लागणार. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मला तेच एक क्लॅरिफिकेशन हवं होतं, पाणी किंवा प्रोटीन पावडर असं काही. येस. आता कसं आहे की आलेनर हे थर्मोप्लास्टिक मटेरियल आहे, त्यामुळे कुठले गरम लिक्विड तुम्हाला चालणार नाही. समजा नॉर्मल पाणी तुम्ही पिऊ शकता, थंड दूध पिऊ शकता, कुठल्या ॲसिडिक सबस्टन्सेस तसे जे कोल्ड्रिंक आहेत, कोका कोला, पेप्सी, ते चालणार नाही. नॉर्मल तुम्ही माझं पिऊ शकता किंवा मिल्क बेस तुम्ही घेऊ शकता. चहा तुम्ही आईस टी घेऊ शकता, थंडवाला कोल्ड कॉफी घेऊ शकता. गरम याने थर्मोप्लास्टिक डिफॉर्म होणार, त्यामुळे आपल्याला ते आपल्याला याच्यामध्ये घेता येणार नाही. गरम
पदार्थ घेताना आपल्याला ते काढूनच ठेवायला लागणार. ते झाल्यानंतर मग आपल्याला ते परत लावता येईल. हे बघा याचा कलर चेंज झाला. ठीक आहे, पहिले कलर वेगळा होता. याचा अर्थ की आता तिने ॲक्शन चांगल्या प्रकारे करायला सुरुवात केलेली आहे. अजून कुठला प्रश्न असेल तर विचारू शकतो. आता या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला पेन किलर कधीच घ्यायची नाही. आपल्याला 2 ते 3 दिवस पेन होणार आहे, पण हा पेन हा नॉर्मल फिजिओलॉजिक रिस्पॉन्स आहे. जसं आपण दाताला आवडतो हळूहळू पेन जो आहे तो 2 ते 3 दिवस थोडा वाढत जातो. 3-4 दिवसानंतर हळूहळू पेन कमी होतो. तेव्हा 3 ते 5 दिवस मॅक्झिमम पेन होतो, त्याच्यानंतर पेन कमी होतो. या दरम्यान आपल्याला कुठलंही मेडिसिन घ्यायचं नाही आहे. या कारणासाठी मला इमर्जन्सी कुठल्या कारणासाठी असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण अलायनरची ट्रीटमेंट चालू आहे म्हणून मेडिसिन घ्यायचं नाही. मेडिसिन जर आपण घेतलं तर मुवमेंट जी आहे ती थोडीशी स्लो होते. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं अँटी इन्फ्लॅमेटरी किंवा अँटीबायोटिक घ्यायचं नाही आहे, अनलेस अँटी इमर्जन्सी असेल. त्या दिवशी ते 0 अलाइनर्स लावली होती. स्टार्टिंगला जेव्हा लावले ना तेव्हा काही वाटलं नाही, पण मध्ये असं माझं पूर्ण डोकं दुखत होतं, असं ओढल्यासारखं. ते आता 3-4 दिवस सहन करायचं आहे, काय घ्यायचं नाही. हां, 3-4 दिवस. एक्सपेक्टेड आहे. हां, 3-4 दिवस हा पेन एक्सपेक्टेड आहे. दातावर कुठल्याही प्रकारचा फोर्स असतो, तुम्ही ब्रेसेसनी लावा की अलायनरने लावा, तो कॅल्क्युलेटेड फोर्स असतो. त्याच्यामध्ये जे इन्फ्लेमेशन आणि पेन होणं आहे ते एकदम मॉडरेट लेवलचा, माइल्ड टू मॉडरेट लेवलचा पेन होतो. आणि तो एक लिमिटेड ड्युरेशनला असतो, कारण त्या ठिकाणी मुवमेंट चालू झालेली असते, मुळावरती प्रेशर येतं, लिगामेंट मॉडिफाय व्हायला चालू होतं, मेक अँड ब्रेक ॲक्टिव्हिटी चालू होते आणि त्या ठिकाणी पेन जनरेट होतं, त्याच्यामुळे ते चालू होतं.